आसाममधल्या नवनिर्वाचित सरकारचा आज शपथविधीचा सोहळा होणार आहे। हेमंता बिस्वा शर्मा आज सकाळी 11:40 मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। गुवाहाटीच्या खानापारा इथे हा शपथविधीचा सोहळा पार पडेल। या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासह देशभरामधील भाजपचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे तिघे देखील या शपथविधीसाठी उपस्थित राहणार आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी आसामच्या दिब्रुगड आणि जोरहाटमध्ये प्रचारही केला होता आणि या दोन्ही ठिकाणी भाजपनं बाजी मारली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गुवाहाटीमध्ये कामाख्या देवीचं दर्शन घेतलंय। आज आसाममध्ये शपथविधीचा सोहळा होतोय आणि यासाठी राज्यामधली नेते मंडळी ही आसाममध्ये पोहोचली आहे आणि मुख्यमंत्री देखील आसाममध्ये पोहोचले। त्यावेळेला त्यांनी गुवाहाटीमध्ये जाऊन कामाख्या देवीचं दर्शन घेतलं। आसाम राज्याचे मुख्यमंत्री म्हणून हेमंता बिस्वा शर्मा यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील गुवाहाटी येथे काल दाखल झालेत। यावेळेला स्थानिक नागरिकांनी त्यांचं उत्साहात स्वागतही केलं। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आसामच्या शपथविधीच्या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। आसामच्या जनतेला मनापासून धन्यवाद देतो। त्यांनी हिस्टॉरिक हॅट्रिक केलेली आहे आणि हेमंता बिस्वा शर्मा जींना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ उद्या घेत आहेत। त्यांचं अभिनंदन करतो। या राज्यामध्ये सुरक्षा व्यवस्था, कानून व्यवस्था, या राज्यातल्या माता भगिनी यांचा विकास, या राज्यातल्या शेतकऱ्यांचा विकास, या राज्यातल्या कष्टकऱ्यांचा विकास, सगळ्यांनाच न्याय मिळेल आणि डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी राज्याला विकासाकडे घेऊन जाईल आणि म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आसाममधील पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुवाहाटी विमानतळावरती महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचंही स्वागत केलंय। यावेळेला राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राज्यसभा खासदार पार्थ पवार तसंच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय महासचिव अविनाश आदिक यांचं देखील स्वागत आणि अभिनंदन करण्यात आलं। यावेळेला कामाख्या मंदिरामध्ये जाऊन सुनेत्रा पवार यांनी देखील दर्शन घेतलंय। यावेळेला त्यांची दिल्ली आणि गोवा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत देखील सदिच्छा भेट झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.